नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 6व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. 13 देहबुद्धी सोडावी. श्री महाराज म्हणतात, चिंता अहंता ममता कोणी कारणावाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्दबाण त्यात राखावे समाधान. मी माझा देह म्हणतो, पण ताप येणं न येणं, इजा होणं न होणं हे आपल्या हातात आहे का? मी माझं रक्षण करीन असं म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावं लागतं. म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे. आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजतं. म्हणून आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावं. समर्थाने देहबुद्धी नष्ट करून रामाचं अधिष्ठान ठेवून कार्य केलं, म्हणून त्यांना एवढं कार्य करता आलं. जो भगवंताचा झाला त्याचंच कार्य पूर्ण झालं, त्यालाच खरं समाधान मिळालं. देह हा अनित्य आहे, तरीसुद्धा आम्हाला देहाचं प्रेम सुटत नाही. याला काय म्हणावं? एखाद्या वेळेस असं होतं की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्याला समजत नाही. अशा वेळेला देह भानावर नसतो हेच खरं. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होतं. थोडक्यात आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचं होतं. परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. देहभाव नष्ट होण्यासाठी परमेश्वराला शरण जाणं हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरता नामस्मरणात राहणं हेच साधन आहे. परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला हवं. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावं. सद्गुरूच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्ष विषाद न मागता संतोषाने राहावं. माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का? वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली, म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो. आपण प्रपंचात असून बाहेर राहावं. आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावं. पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात असावं. देहाचं देह पण जीव असे तोपर्यंत. त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचं देह पण नाहीसं होतं. आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालतं. देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही. अभिमानाने पुण्यकर्म जरी केली तरी तीही पुढच्या जन्माला कारण होतात. खरं पाहिलं असता देहबुद्धीचा जोर व्हायला कारण म्हणजे आमचा अभिमान होय. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा. नुसत्या सत्कर्माने अभिमान जात नसतो. त्याकरता सत्कर्म करायचं सोडावं असं नाही, परंतु अभिमान न बाळगता ती करावीत. मी करता ही भावना सोडावी. नामरूपी अंकुशाच्या योगाने अभिमानाला वेळीच हुसकावून लावणं आवश्यक आहे. 14 आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावं. जास्तीची हाव करू नये. श्री महाराज सांगतात, प्रपंची असावे खबरदार, धनसंग्रही साठवावे, सर्वच खर्चून न टाकावे, परी लोभात न गुंतावे अंतर. पैसा हा नीतिधर्मानेच मिळवावा. तो वाटेल त्या मार्गाने मिळवणं इष्ट नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झालं. आपण प्रापंचिक माणसं. आपण पैसा साठवला तर गैर नाही. आपल्याजवळचा पैसा आपणहून कोणाला द्यावा असं मी म्हणत नाही, पण तो चोराने चोरून नेला तर रडत बसू नये किंवा कोणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावंच. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा. आपल्याला अडचण नाही पडली तर ती आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसं होऊ द्यावं. आपण त्यातून निष्काम, निर्लेप आणि निरीच्छा असावं. दुसऱ्याचं द्रव्य मला यावं अशी बुद्धी कधीही ठेवू नये. नीतिधर्माचं आचरण ठेवता यावं. मुलाबाळांचं रक्षण करता यावं. आबरूने जगता यावं. इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. भगवंताने आपल्याला जो पैसा दिला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? त्यासाठी भिकाऱ्याला पैसे देताना उगीच वाद घालू नये.
मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणं वाया जातं. पैशाच्या आसक्तीत राहू नये. जगातले अत्याचार, अनिती, अधर्म, असमाधान या सर्वाचं कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहिजे आहे त्याला भगवंत जास्त पैसा देतो. आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये. अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणं जरूर आहे. पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे असं कोणी समजू नये. पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला आणि यदाकदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असं म्हणून आपलं समाधान बिघडू देऊ नये. पैसा गेला म्हणून काही आबरू जात नाही. आपली आबरू आपल्या आचरणावर अवलंबून असते. मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे. मी काय आज आहे उद्या नाही. पण आपण जसं खात्रीने नाही तशी आपली मुलंबाळं तरी कुठे खात्रीची आहेत ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही. आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावं. जास्तीची हाव करू नये. दैन्यवाणं कधीच नसावं. अगदी राजाचं वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवाने मी सुखी आहे असं न म्हणता मी रामाचं आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे उद्या नाही. वैभवावर विश्वास ठेवू नका. श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो, पण ती त्याचा मुळासकट नाश करते. म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते. 15. व्यवहारामध्ये दुसऱ्याची लबाडी ओळखता येईल एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी, पण स्वतः लबाडी करू नये. श्री महाराज म्हणतात, आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसवण्या इतकेच आपण व्यवहारी असावं. व्यवहारात कोणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये. आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानाने देवघेव करावी. व्यवहाराच्या दृष्टीनं देणं न राहील असं वागावं. व्यवहाराच्या दृष्टीने बघितलं तर मध्यम स्थितीतील माणसे व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली, कारण ती सर्व बाजूनी मध्यमच असतात. 16. नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केल्यास विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. श्री महाराज म्हणतात, भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही व्यवसाय करावा जपून, हेच प्रापंचिकाचं मुख्य साधन. कोणतेही कामं करीत असता राखावी मनाची शांतता. अगदी व्यवहारबुद्धीने कामे करावी सर्वथा. अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगलं पीक हाती लागत नाही. त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचं पीक येणं शक्यच नाही. फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते. हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात, म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केल्यास विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावी. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचं पाणी आम्ही वारंवार घालतो, म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारण मी करता असं मानतो. झाडाचं पान रामा वाचून हालत नाही. देहाचा योगक्षेम तोच चालवतो. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना. 17. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. श्री महाराज सांगतात, प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणाकडे किंवा दोषांकडे पाहतो. आपण दुसऱ्यांचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं. मी मात्र वागायचं तसंच वागेन. हे कसं शक्य आहे? अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझं चुकतं कुठे ते पाहावं. भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचं बीज
आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावं आणि अवगुणाचं तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचं बीज पेरावं. मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचं जीवन सुखमय होत नाही. तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःचा दोष कळणार नाही. नाम घेतल्यामुळे आपल्याला आपले सर्व अवगुण कळून येतील. वृत्ती जिथे पालटायला लागते तिथे सावध असावं. 18. प्रापंचिक मनुष्याने प्रपंचात कसं वागावं. श्री महाराज सांगतात, माता पितरांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाणं. त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाणं. माता पिता यांचे न पाहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य. आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते. आपले दुःखीपणाने ते दुःखी होते. आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनवते. म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात, काहूर न माजू द्यावे चित्तात. शब्दाने करावे त्यांचे समाधान, उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाणं. नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटाकरिता करणे आहे सदा. आपण पैका मिळवावा पुष्कळ, पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ. प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये, तसे शब्द बोलू नये. आल्या अतिथा अन्न द्यावे, कोणास बिनमुख न पाठवावे. निरुत्साही बनू नये, निराश वाटू देऊ नये. अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे, त्यात रामाचे अधिष्ठान राखावे. झाले ते होऊन गेले, होणार ते चुकेना कोणाला भले. म्हणून नाही करू काळजीला, रामसाक्षी आहे त्याला. आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती. काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती. शक्यतो करावे नामस्मरण, आपली काळजी न करावी आपण. भगवंत असता पाठीसारखा, काळजीची काय कथा. म्हणून मुखाने नाम चित्तात राम, त्याने मनाला होईल आराम. सतत ठेवावे एक चित्ती, न सोडावा रघुपती. सर्व करता राम, हा भरोसा ठेवावा ठाम. मग काळजीचे उरले नाही काम, रामत राता हा भाव ठेवावा चित्ती. निर्भयता होईल याच रीती. रामाने पितृआज्ञा पाळली आणि सार वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला. पण त्याच्या थोर कृत्याचा वारंवार विचार करावा. केवढा हा त्याग, किती हा संयम, किती असामान्य पितृभक्ती, काय निर्लोभता, काय कर्तव्यनिष्ठा. कोणी म्हणतील रामाचा काळ वेगळा, आत्ताचा काळ वेगळा. पण तसं नव्हे. मातृपितृभक्ती, एकपत्नी व्रत, बंधुप्रेम, सहिष्णुता, निर्लोभत्व, अत्यंत प्रेमळपणा, शौर्य आदी करून गोष्टी आजही आदर्शभूत नाहीत का? सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाही का? काळ वेगळा असला तरी नीतितत्व सर्व काळी अबाधितच असतात. या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसं वागण्याचा प्रयत्न करावा. श्री महाराज सांगतात की आल्या अतिथा अन्न द्यावे, कोणाचं विनमुख न पाठवावे. त्यानुसार आपल्याकडे आलेल्या अतिथीला अन्नसेवन करायला द्यावं आणि कोणाला विनमुख पाठवू नये. श्री महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांच्याकडे आलेल्या एकाही व्यक्तीला कधीही विनमुख पाठवलं नाही. ते त्यांच्याकडे आलेल्या त्यांच्या भक्ताला अथवा त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीला पोटभर जेवू घातल्याशिवाय पाठवत नसत. श्री महाराज आधी भुकेल्या पोटी अन्नाचा घास रामरायाला आळवून अगदी कळकळीने घालत असत आणि शरीर अन्न सेवन करून तृप्त झालं की भरल्या पोटी श्री महाराज रामरायाच्या उपासनेचा आणि नामाचा घास मुखी भरवत असत. प्रसंगी श्री महाराज रामनामाचा उच्चार करत असत. पंक्तीत वाढायला सुद्धा उभे राहत असत. इतका कळवळा श्री महाराजांना अन्नदानाविषयी होता. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असं श्री महाराजांचं सांगणं आहे. अन्नदान करत असताना अहंभाव उत्पन्न होत नाही आणि अन्न सेवन केल्यानंतर मनाची जी तृप्तता होते ती दुसरं कोणतंही दान मिळालं तरी होत नाही. पोटभर अन्न सेवन केल्यावर अन्न ग्रहण केलेली व्यक्ती अतिशय तृप्ततेने आता यापुढे पानात काही वाढू नका, अन्नसेवनामुळे खूप तृप्तता वाटत आहे असे उद्गार काढते. अशा प्रकारे अन्नदान हे समोरच्या व्यक्तीची तृप्तता घडवून आणते. ही तृप्तता इतर कोणत्याही दानाने साधली जात नाही. भूमी, धन, संपत्ती, वस्त्र, सुवर्ण किंवा इतर कोणतेही वस्तू स्वरूपातील दान दिलं तरी दान देणाऱ्याच्या मनात अहंभाव उत्पन्न होण्याचा संभव असतो
आणि मी दान दिलं ही भावना मनात शेवटपर्यंत शिल्लक राहण्याची शक्यता असते. दान स्वीकारणाऱ्या व्यक्तीसुद्धा वस्तू स्वरूपातलं दान कितीही मिळालं तरी तृप्तता होतेच असे नाही. दान देणाऱ्या व्यक्तीने वस्तू स्वरूपातील दान अजून देऊ केलं तरी त्या संदर्भात खरी तृप्तता होऊ शकत नसल्यामुळे ते अधिक स्वीकारावं असं वाटतं, किंवा थोडं अजून मिळालं असतं तरी चाललं असतं असं वाटण्याचा संभव असतो. वस्तुरूपातील दानाने खरी तृप्तता प्राप्त व्हायला मर्यादा निर्माण होतात. अन्नदानाद्वारे मात्र खरी तृप्तता प्राप्त होते. अन्नदान करणाऱ्याच्या मनात आनंदाची उत्पत्ती होते आणि अन्नसेवन करणाऱ्याच्या मनात देखील अन्नसेवन करत असताना आनंदाची निर्मिती होत असते. दोघेही तृप्त आणि समाधानी असतात. म्हणून आल्या अतिथा अन्न द्यावे, कोणास विन्मुख न पाठवावे असं श्री महाराजांचं सांगणं आहे. 19. प्रपंचात स्त्रीने कसं वागावं. श्री महाराज सांगतात, पतिसेवा हाच आपला धर्म, प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म, अंतरी समाधान हेच आपले साधन, सर्वांनी राहावे सुखी, रामनाम नित्य घ्यावे मुखी, पतिव्रता साध्वी थोर थोर, त्यांचे करावे स्मरण, घरात राखावे नेहमी समाधान, पतीच्या सुखात आपले सुख पाहावे, रामदरिता चित्ती, प्रपंचाची काळजी त्याचे हाती, ध्यानी धरावा रामराया, त्याचा संसार उत्तम झाला, हाच आशीर्वाद माझा भला, मुलीच्या लग्नाची काळजी करू नये, प्रयत्नाला सोडू नये, प्रयत्नांती परमेश्वर, हे सज्जनांचे बोल, मनी ठसवावे खोल, आरंभी ज्याने स्मरला राम, त्यालाच प्रयत्नांती राम, मिष्ट भाषण वरीवरी, विष आहे अंतरी, असल्याची संगत नसावी बरी, आप्त इष्ट सखे सज्जन, त्यांचे राखावे समाधान, परी न व्हावे त्यांचे आधीन, सर्वांशी राहावे प्रेमाने, चित्त दुश्चित न व्हावे कशाने, आल्या अतिथा अन्न द्यावे, कोणास विन्मुख न पाठवावे, अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे, त्यात रामाचे अधिष्ठान राखावे. गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवायला घालावं. त्या करण्यामध्ये प्रेम असतं. प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थोडं तरी काम पाहिजे. बाईनंही पतिपुरतं दैवत न मानावं. स्त्रियांनी एकच करावं, पती देवासमान मानून देहाने त्याचं व्हावं आणि मनाने देवाचं व्हावं. 20. प्रपंचात वृद्धांनी कसं वागावं. श्री महाराज सांगतात, वृद्धपणा आले, शरीर क्षीण झाले, तरी आपण अभिमान घेऊनच राहिले, त्यास सोडावे दूर, वृद्धपणी फारसे न पाहावे, मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे, औषध पथ्य पाणी सांभाळावे, पण दुःखी कष्टी कधी न व्हावे, जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती, आता वृत्ती राखावी रामापाशी, आजवर जे घडले पापंचिक, पारमार्थिक असो भले, ते रामकृपेने झाले, हे ठेवावे चित्ती, आता न सोडावा रघुपती, वयोमानाने शरीर होते क्षीण, वागणे आहे फार जपून, देह आळशी न ठेवावा हे जरी खरे, तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे, देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी, समाधानात राखावी वृत्ती, सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम, मग काळजीचे उरले नाही काम, हे सर्व जुळते म्हणता राम राम, तरी सर्वांनी घ्यावे राम नाम, व्हावे परमात्म्याचे आपण, कृपा करील रघुवीर. म्हातारपणी मन आणि शरीरसुद्धा फार नाजूक बनतं. त्यावेळी शरीरसुद्धा बरं राहायला आनंद हे फार मोठं औषध आहे. हसावं, खेळावं, लहान मुलात मिसळावं, थट्टा विनोद करावा, काहीही करावं, परंतु आनंदात राहावं. ज्याचा आनंद कायम टिकला त्याचाच जन्माचं सार्थक झालं. मोठ्या माणसाने पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचं नोकर होऊन राहावं. 21. प्रपंचात नवरा बायकोनी कसं वागावं. श्री महाराज सांगतात, गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास, नीतिधर्माचे रक्षण त्यासाठीचं विवाहाचे कारण, ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती, कोणाचा न करावा घात, ऐसे वागावे जगात, न कधी व्हावे आपण निराश, व्यवहार हात देईल खास, आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान, परी न व्हावे त्यांचे आधीन, सर्वांशी राहावे प्रेमाने, चित्त दुश्चित न व्हावे कशाने, मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले, सुखाने नांदावे नवरा बायकोनी, राम आणावा ध्यानी, दोघांनी राहावे प्रेमाने, सदा वागावे आनंदाने, एकमेकांशी दुसऱ्यास दुःख होईल असे न वागावे,
आचरण शुद्ध असावे, एक पत्नीव्रत सांभाळावे, प्राण गेला तरी परद्वार करू नये, कोणतेही व्यसन करू नये, नीच संगत धरू नये, भलते काम करू नये, एखाद्याच्या हातून करू नये, असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे. विश्वासघात कोणाचा करू नये, परदुःखे हसू नये, देहदुःखे त्रासू नये, केला उपकार बोलू नये, मुलाबाळाचं सांभाळून राहावे, प्रपंचात कधी उदास न व्हावे, प्रेमाने सर्वांशी वागावे. लग्न ही फार पवित्र संस्था आहे. तिच्यामध्ये 2 जीवांचा उद्धार आहे. ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा संबंध असतो, म्हणजे दोघांचं मत एकच असतं, त्याप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा. पत्नी आपलं सर्वस्व पतीला देते, यामध्येच खरं पवित्रपण आहे. लग्नाचा पवित्रपणा ज्यावेळी नाहीसा होईल त्यावेळी आपल्या धर्माचा पायाच उखाडला असं समजावं. 22. प्रपंचात मुलांनी कसं वागावं. श्री महाराज सांगतात, आईवडिलांची आज्ञा पाळावी, चांगल्याची संगत धरावी, अभ्यासात लक्ष ठेवून राहावे, भगवंताचे नामस्मरण करावे. मुलांनी वडिलांचे दोष पाहू नयेत. बापाचा पैसा मुलाने अनीतीने वागण्यासाठी नाही. जो मुलगा अनीतीने वागतो त्याला बापाने पैसा देऊ नये. जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणं कसं शक्य आहे, म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आपले आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणं हे होय, कारण आपलं हित व्हावं या पलीकडे त्यांचा हेतू नसतो. 23. जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने आणि नीतिनियमानुसार वागेल त्याला म्हातारपण मुळीच दुःखदायक होणार नाही. श्री महाराज सांगतात, जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल, म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी कर्तेपण कमी होतं आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते. ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी दिसेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल. पण हे सर्व होऊ नये त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःला जीवनाचा कंटाळा येणार नाही. 24. जगात आपण कोणाचीच निंदा करू नये. श्री महाराज म्हणतात, परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. रोज निजण्याच्या वेळेला आपण देवप्राप्तीसाठी काय केलं आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. परनिंदा करण्यासारखं पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते, तिच्यामुळे आपलं स्वतःचंच नुकसान होतं. निंदेमुळे आपलंच मन दूषित होतं. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करतं. ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावं की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे. परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला आहे असं समजावं. म्हणून ज्याला स्वतःचं हित करून घ्यायचं असेल त्यांनी परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला व्हावी. आपल्याकडे अशी म्हण आहे की जे आडात आहे तेच पोहऱ्यात येतं. विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार हे जसं खरं, त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जे असतं तेच बोलण्याच्या रूपाने बाहेर पडतं. बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते. ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे. काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्याची निंदा करतात. दुसऱ्याचं चांगलं त्यांना पाहवत नाही. काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्याची निंदा करतात. काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की दुसऱ्यामध्ये दोष असो वा नसो त्यांना दुसऱ्यात दोषच दिसायचा. भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्यांनी दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचं बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावं. त्यांनी दुसऱ्याची निंदा करू नये आणि आपल्या सामर्थ्याचा किंवा गुणाचा अभिमानही बाळगू नये. लोकांनी जे करू नये असं आपल्याला वाटतं ते आपण स्वतः करू नये. 25. प्रापंचिक माणसाने दुसऱ्याचे दोष पाहू नयेत. दोष सांगणं आणि बोलणं हे हीनपणाचं लक्षण आहे. श्री महाराज म्हणतात, आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो त्यावेळेला तेच दोष आपल्याकडे सूक्ष्म रूपाने आहेत असं समजावं आणि आपण देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक म्हणून त्याची करुणा भाकावी. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या ठिकाणी भगवतभाव उत्पन्न होणार नाही. जसं जसं साधन वाढत जाईल तसं तसं आपल्याला आपल्यातले दोष दिसू लागतात.
जिथपर्यंत आपल्याला स्वतःचं खरं दर्शन होत नाही तोपर्यंत दुसऱ्याचे अवगुणच आपल्याला दिसतात. आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात त्याचं बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखलं पाहिजे. तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणं हा नेहमीचा साधा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी तो असतो जो सतत आत्मपरीक्षण करत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत. त्याला स्वतःच्याच अवगुणांचं इतकं दर्शन होतं की त्या मानाने सर्वजण त्याला परमेश्वर स्वरूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ. 26. प्रपंचात निर्लोभतेने वागावं. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा. श्री महाराज सांगतात, संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती, त्याचे करावे रक्षण, परीन गुंतू द्यावे मन. लोकेशना आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे. पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे आहे त्यांनी त्याचे गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं, म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत वास भगवंताचाच असावा. त्यामुळे आतल्या सर्व दोषांचं उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आनंद घेता येईल. 27. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. श्री महाराज सांगतात, वाचेने कोणाचं मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणं हे हीनपणाचं लक्षण आहे. कोणाचाही द्वेष करू नये. वैर आणि द्वेष यांच्यासारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष उत्पन्न होतो. स्वार्थ जायला नामासारखं दुसरं साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. नेहमी सत्य आणि गोड बोलावं. अभिमान जरुरीपुरताच ठेवावा. भगवंतापाशी लहान व्हावं. लहानपण वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत, त्यापासून आपलंच मन गढूळ होतं. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा असं श्री महाराजांचं सांगणं आहे. बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की आपल्यातल्या अहंभावामुळे आणि देहबुद्धीमुळे लोकांनी आपल्याला मोठेपणा द्यावा असं आपल्याला वाटतं. आपल्याला लोकांनी मानाने वागवावं, सगळ्यांनी आपल्यामधील गुणांचं कौतुक करावं, प्रशंसा करावी. आपण सांगितलेली गोष्ट किंवा सूचना त्यांनी आपल्याला मोठेपणा देऊन ऐकावी आणि त्याचप्रमाणे वागावं अशी आपली कुठेतरी सुप्त इच्छा असते. समोरच्याने आपल्या स्वभावातल्या सकारात्मक बाबीचं कौतुक करावं आणि आपल्या स्वभावातल्या नकारात्मक गोष्टी मान्य करून त्याकडे दुर्लक्ष करावं असं आपल्याला वाटतं. परंतु आपण आपल्या स्वतःकडे अंतर्मुख होऊन पाहिलं तर असं आढळतं की आपल्याकडून मात्र प्रपंचात वागताना दुसऱ्याला पटकन मोठेपणा दिला जात नाही. काही वेळेला आपल्याकडून दुसऱ्याच्या व्यक्तित्वाचा मान राखला जात नाही. आपल्याकडून दुसऱ्याच्या स्वभावाला सवलत दिली जात नाही. आपल्याकडून पटकन दुसऱ्याचं कौतुक केलं जात नाही किंवा दुसऱ्याविषयी आदरपूर्वक कृतज्ञता किंवा आपुलकी व्यक्त केली जात नाही. काही वेळेला आपल्याकडून एखाद्याशी अत्यंत अहंभावाने, हेकेखोरपणे, आढ्यतेने किंवा तिरस्काराच्या भावनेने वागलं जातं. आपण जर नैसर्गिकपणे दुसऱ्याबरोबर सहजतेने वागलो तर समोरची व्यक्ती देखील सहजतेने वागते. आपण आढ्यतेने वागलो, स्वतःचा अहंभाव बाळगून समोरच्याशी वागलो अथवा बोललो तर ती व्यक्ती देखील आपल्याशी नैसर्गिकपणे तसंच वर्तन करते. याचा परिणाम म्हणून समोरच्या व्यक्तीकडून आपल्या स्वतःला अपेक्षित असलेला किंवा हवा असलेला मान अथवा मोठेपणा प्राप्त होत नाही. त्यातून धुसफूस वाढत जाऊन त्याचं पर्यवसान प्रापंचिक वादविवादामध्ये होतं. याचा परिणाम असा होतो की आपलं मन अस्थिर बनून मनाची शुद्ध भावना हरवते. मनामध्ये समोरच्या व्यक्तीविषयी द्वेष आणि तिरस्कार उत्पन्न होतो. मनाच्या द्वेषयुक्त, अशुद्ध आणि अस्थिर अवस्थेमध्ये आपलं साधन, उपासना, नामस्मरण शुद्ध भावनेने व्हायला अडथळा निर्माण होतो. मनाची शुद्ध आणि तरल भावना संपुष्टात आल्या कारणाने त्या शुद्ध आणि तरल भावनेतून घडणाऱ्या उपासनेद्वारा प्राप्त होणारा दैवी स्पंदनाचा अनुभव यायला अडचणी निर्माण होतात. म्हणून सर्वप्रथम आपल्याला कोणी मोठेपणा द्यावा ही भावनाच मनातून काढून टाकावी. त्यासाठी आपण त्या बाबतीत अत्यंत उदासीन राहावं. त्यातून अशी भावना मनाच्या अंतर्गत पातळीवर निर्माण झाल्यास अथवा कुठेतरी सुप्त अवस्थेत शिल्लक राहिली असल्यास श्री महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे
सर्वप्रथम आपण दुसऱ्याचा मोठेपणा राखण्याचा प्रयत्न करावा आणि हे सर्व करत असताना मनात कोणतीही स्वार्थी भावना नसावी. दुसऱ्याचा मोठेपणा राखणं ही गोष्ट अगदी नैसर्गिकपणे आणि सहजतेने घडावी. दुसऱ्याचा मोठेपणा राखणं या गोष्टीची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून करावी. काही वेळेला मात्र आपल्याला असं अनुभवाला येतं की आपण कितीही समोरच्याशी उत्तम प्रकारे कृतज्ञतापूर्वक आणि मोठेपणा देऊन वागलो तरी समोरची व्यक्ती तिच्या स्वभावानुसार अहंभावनेने, हेकेखोरपणे, आढ्यतेपणे अथवा तिरस्काराने आपल्याशी वागते. अशा वेळी आपण मात्र नैसर्गिकपणे वागून आपली त्या व्यक्तीविषयीची कर्तव्य उत्तमपणे आणि कोणतीही द्वेषयुक्त भावना न ठेवता उत्तम प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करावा आणि समोरच्या व्यक्तीला तिच्या प्रारब्ध योगावर सोडून द्यावं. अशा तऱ्हेने आपल्याला दुसऱ्या व्यक्तीविषयी मोठेपणा राखता आला तर आपोआपच दुसऱ्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी नैसर्गिकपणे आणि स्वाभाविकरित्या सकारात्मक भावना निर्माण होतात. दुसऱ्या व्यक्तीला आपल्याविषयी नैसर्गिकरित्या प्रेम, आदर, जिव्हाळा, आपुलकी आणि मोठेपणाची भावना निर्माण होते. या भावनेने प्रपंचात सर्वजण एकमेकांशी वागले आणि बोलले तर वादविवाद न होता प्रपंचातली कर्तव्य चांगल्या निकोप मनस्थितीत पार पाडता येतात. प्रपंचातील व्यक्ती एकमेकांशी प्रेमाच्या धाग्यात गुंतली जातात. हे श्री महाराजांचं सांगणं आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.